त्या दिवशी मला स्थळ बघायला येणार होते आणि मला त्यांना बिलकुल पण बघण्याची इच्छा नव्हती. मी इतकी रडत होते, मला बिलकुल पण लग्न करायचं नव्हतं. त्यावेळेस माझं वय 18 होतं. तर माझी आई म्हणायची की अवकातीच्या बाहेर वगैरे स्वप्न बघतेस वगैरे, हे आपल्याला शोभणार नाही. 5 मेची रात्र होती ती आणि 6 मे उजाडलं. तो मुमेंट म्हणजे मला अक्षरशः अंगाला काटा येणार होता की वादविवाद व्हायचे माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे. असं म्हणजे त्याच्यानंतर माझी जी दातखिळी बसली, मला आठवते की मी रडले पण नाही आणि पूर्ण म्हणजे अशी कोरडी झाले होते मी. कारण डिप्रेशन इतकं भयानक लेवलला होतं की मी रडायचे, मला काय व्हायचं मला काहीच कळत नाही. अक्षरशः एक वेळ तर अशी आली होती की नाही, मला राहायचंच नाही आता. आणि अक्षरशः त्या दरम्यान 7वा महिना होता. पाणी, गरम उकळतेलं पाणी माझ्या पायावर पडलं. मी 9 महिने चक्क बाळाला पोटात घेऊन मी 30 बायका सांभाळायच्या. म्हणजे इतकी भयानक ट्रोल सुद्धा झाले. ओढणी घेतली होती कारण बाळाला दूध पाजत होतं, ऑब्व्हियसली ड्रेसला दूधचे डाग वगैरे असतात. त्याच्यात मी ट्रोल झाले की शॉर्ट पॅन्टवरती कोण ओढणी घेतं, टी शर्टवर किती गावठी असतो. मग कोणी चड्डी म्हणायला लागलं, कोणी शॉर्ट म्हणायला लागलं, कोणी म्हणजे अक्षरशः त्या लेवलला इतके म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज गेला होता तो व्हिडिओ आणि खूप व्हायरल झाला. जेव्हा मी नाशिकला आले तेव्हा मला डायरेक्ट चारित्र्यावर बोलण्यात आलं की नवऱ्याने सोडून दिलेली बाई आहे. कुठल्याही बाईचं चारित्र्य तिच्या कपड्यावरून ठरत नाही, तर तिचा आत्मविश्वास व तिच्या विचारांनी ठरतं. तुम्ही जसे आहात ना त्याच पद्धतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीला बघता, हे तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट करा. नमस्कार मंडळी, मी नम्रता सचिन पवार. तर आज मी तुम्हाला नम्रता पवार ते कोल्हापूरच्या सूनपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. माझं तुम्हाला माहितीच असेल की माझ्या भाषेचा तुम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. बेसिकली माझी भाषा खूप अशी मिक्स मॅच असते. ह्याचं कारण हेच की माझा जन्म हा मध्य प्रदेशमध्ये झाला होता आणि माझं 7वीपर्यंतचं एज्युकेशन तिथे झालं होतं. माझ्या पप्पांचा फिरतीचा जॉब असल्यामुळे आम्हाला सतत ह्या राज्यातनं त्या राज्यात जावं लागायचं. त्यामुळे माझा तो भाषेचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही समजून पण घेता मला. त्यानंतर 10वीचं कसं तसं तरी मी एक्झाम दिले आणि छान मला 72.46% असा मार्क पडलेला आहे. तर माझे पप्पा खूप खुश, खूप छान. त्यानंतर विषय आला की फायनान्शियली खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. तर माझ्या मम्मीने ठरवलं की पटकन 10वी-12वी झाली की मुलीचं लग्न लावून द्यायचं. आणि ऑब्व्हियसली कुठलीही आई तोच विचार करेल, कारण की पप्पा घरातच होते 1-1.5 वर्ष. सगळं आईच्या भरोशावर चालू होतं. तर माझे ॲम्बिशन्स खूप स्ट्रॉंग होते. मी आधीपासून ठरवलं होतं की नाही, मला लग्न करायचं नाही आहे, मला करिअर करायचं आहे, मला खूप पैसे कमवायचे. मी आधीपासून खूप अशी ठामपणे निर्णय माझा होता. आणि जसा 12वीचं वर्ष आलं, मुलगी मोठी होत गेली, तेव्हापासून लक्षात आलं की आता मम्मीचे खूप स्ट्रॉंगली प्रयत्न चालू आहे माझ्या लग्नासाठी आणि मला ते अजिबात नको होतं. का तर माझे खूप स्वप्न होते. 12वीच्या परीक्षेला मी गेले आणि कधी परीक्षा असायची तर कधी मध्ये सुट्ट्या असायच्या. संभाजीनगरला माझा नंबर लागला होता मुकुंदवाडीला, तुम्हाला माहिती असेल तिथे कॉलेज आहे मिलिंद कॉलेज म्हणून. तिथे परीक्षाला मी जायचे, माझे पप्पा मला सोडवायला यायचे. पूर्ण परीक्षा होईपर्यंत पप्पा बसायचे. कधी चिटिंग नाही केली आयुष्यात, कधी काहीच नाही केली, पण मी अभ्यासही केला नाही. 12वीच्या वर्षात मी काहीच अभ्यास केला नाही. आणि पेपरला लिहायचं काय, कारण काहीच स्टडीज करत नव्हते. मी खूप स्ट्रेसमध्ये असायचे. 72% पडणारी मुलगी 12वीला पूर्णपणे ढासाळली आणि परीक्षामध्ये लिहायचं काय काहीच माहिती नाही. थोडेफार क्वेश्चनचे उत्तर यायचे, तेच उत्तर मी रिपीट करायचे. पेपरच्या शेवटीला करायचं काय, तर मी जे पेपर टेस्ट करतात ना त्यांना मी लिहायचे की असं असं आहे, मला लग्न करायचं नाही आहे, माझे घरचे असे फोर्स करतायत आणि मला नापासही व्हायचं नाही आहे, प्लीज तुम्ही काही करा, मला फक्त ढक्कल पास करा. मी अक्षरशः प्रत्येक पेपरच्या पाठीमागं असं स्टोरी लिहिलेली आहे. ही स्टोरी आज पहिल्यांदाच मी ह्या प्लॅटफॉर्मवरती सांगते, कारण की ही स्टोरी मी कुणालाच आजपर्यंत सांगितलेली नाही आहे. रिझल्ट यायच्या वेळेच्या मध्ये असं झालं की मला माहिती होतं की मी नापास होणार आहे. एक वेळ तर अशी आली होती की पप्पा आणि मी पेपर नसताना सुद्धा परीक्षेला गेलो आणि आम्ही एका मूवीला जाऊन बसलो. का तर त्या दिवशी मला स्थळ बघायला येणार होते आणि मला त्यांना बिलकुल पण बघण्याची इच्छा नव्हती. मी इतकी रडत होते, मला बिलकुल पण लग्न करायचं नव्हतं. त्यावेळेस माझं वय 18 होतं. तर झालं असं की कसंही करून मी 12वीचे ज्या दिवशी मार्क्स येणार आहेत त्या दिवशी माझ्या मामांनी विचारलं की हिचा हॉल तिकीटचा नंबर काय ते वगैरे सांग. मग मी म्हटलं नाही मामा, असं काही नाही, मी नापास होणार आहे, तुम्ही काय बघू नका. पण मामा म्हटले नाही तू ठीक आहे, नापास तर नापास, नो प्रॉब्लेम, तू सांग तरी ॲटलिस्ट किती मार्क्स पडले ते बघूया. तर ज्यावेळेस रिझल्ट आला तितक्यात त्यांनी सांगितलं की तुला 43% पडले. विचार करा, 43%ला मी इतकी आनंदित झाले, कारण मला माहिती होतं की मी पासच होणार नाही.
म्हणजे लिटरली. आणि मला माहिती नाही 43 टक्केवारीवर मी कसं काय पास झाले. ते झालं, फेज गेला. मग माझी आईची इच्छा अशी होती की मी नर्स करावं, मी नर्स व्हावं, कारण त्यावेळेस ट्रेंड चालू होता की नर्स किंवा डी-एड बी-एड. पण माझी कॅटेगरीच ती नव्हती. मी आधीपासून खूप ग्लॅमर लाईफ, मला खूप छान असं करिअर करायचं आहे, मी खूप म्हणजे माझे स्वप्नच खूप वेगळे होते. तर माझी आई म्हणायची की अवकातीच्या बाहेर वगैरे स्वप्न बघतेस वगैरे, हे आपल्याला शोभणार नाही, आपण मराठ्यांचे लोक, आपल्याला असं वगैरे नाही चालत. आपल्या घरात सगळ्या मुली 10वी-12वी झाली की लग्न करतात, आणि आमच्या घरात तसंच आहे अजूनही. 10वी-12वी झाली, 12वी झाली की मुलीचं लग्न लावून देतात. पण मला ते मान्य नव्हतं, कारण माझ्या पप्पांचे माझे विचार एकदम मॅच व्हायचे. पण प्रत्येक माझ्या गोष्टीमध्ये पप्पांची साथ असायची बरं का. तर एक दिवस असा आला की मी मुंबईला गेले आणि मी तिथून यायचं रिटर्न नावच घेत नव्हते. का तर मी ठरवलं होतं की काही झालं तर आता मुंबईला नोकरी करायची, काही पण करायची चालेल. 12वीच्या एक्झाम झाल्यानंतर मी लुपिन कंपनीमध्ये काम केलं, तेव्हा मला एक 10,000 ते 12,000 रुपये मिळायचं. सकाळी 6ला जायचे. मला असं वाटायचं की मी मम्मीला जर पैसे दिले तर मम्मीला असं वाटेल की आपली मुलगी कमवती आहे आणि कदाचित ती माझं लग्न थोडंसं एक्सटेंड करेल. मला असं वाटलं होतं, पण तो माझा गैरसमज होता. तरी माझे स्थळ वगैरे चालूच होते बघणं. मुंबईला गेले वैतागून माझ्या रिलेटिव्हच्या घरी आणि म्हटलं की आता आपण मुंबईत नोकरी करूया एकदम व्यवस्थित, आणि आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करूया. एज्युकेशन पुढे घ्यायचं होतं मला हॉटेल मॅनेजमेंटचं. माझ्या आईवडिलांना ते, म्हणजे माझ्या आईला तर ते मान्य नव्हतं, कारण हॉटेल मॅनेजमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ग्लॅमर लाईफ आली आणि आपल्या आउट ऑफ बजेट जातं. तर खूप स्ट्रगल केला मी हॉटेल मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी, आणि फायनली ते मला मिळालं. छत्रपती संभाजीनगरच्या MGM कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं आणि फायनली ते केलं पूर्ण एज्युकेशन माझं. त्यानंतर 6 महिने रामा इंटरनॅशनलला जॉब करून मला पुणेचं नाव घेतलं आमच्या कलिगनं वगैरे. तर मला असं वाटायचं की यार माझं पुण्यात काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी आहे असं वाटायचं की नाही, माझं करिअर खूप छान होणार पुण्यात. तर तिथे पण मला खूप स्ट्रगल करावं लागलं तिथे येण्यासाठी. मम्मीशी भांडले, सगळं झालं आणि फायनली मी पुण्याला आले आणि मला जॉब मिळाला मॅरियट हॉटेलला. तर 2013 होता तो टाईम. 2012ला आले आणि 2013 एंडला जॉब करत करत सचिनशी ओळख झाली, आणि तो माझा एक्झिक्युटिव्ह होता आणि त्याच्याशी ओळख झाली, आणि फायनली आम्ही 2 महिन्यातच लग्न केलं. एकत्र जॉब करत होतो आणि 2 महिन्यात आमचं लग्न झालं. अक्षरशः इतकी छोटीशी ओळख पण आम्ही लगेच लग्न करून टाकलं. त्यानंतरची स्टोरी अशी आहे की जॉब करिअर एकदम व्यवस्थित सेट होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण टर्निंग पॉईंट असा आला की आमची बदली झाली चंदीगडला, आणि चंदीगडला बदली झाल्यानंतर थोडासा कंटिन्यू जॉब तर केला मी तिथे. त्यानंतर असं झालं की माझी मुलगी राहिली मला, आणि मला बेड रेस्ट सांगितला होता. मग ते प्रेग्नन्सीचा जो काही पिरियड असतो तो पूर्ण मी पास केला, आणि बाळ झाल्यानंतर डिप्रेशन झोनमध्ये गेले. का तर मला आधीपासून पैसे कमवायची सवय होती आणि आता हातात पैसाच नाही. नवऱ्याला गंज त्यावेळी 2013-14ला त्याला 50,000 रुपये पेमेंट होता. पण त्यावेळी मला त्याला पैसे मागायची लाज वाटायची, का तर मी स्वतः स्वावलंबी होते. मी पुण्यात जॉब करून मम्मीला पैसे पाठवायचे, पण मी एक टाईमला वडापाव खायचे अक्षरशः. पण मी इतका स्ट्रगल केला की त्यानंतर ठरवलं, वादविवाद व्हायचे माझे आणि माझ्या नवऱ्याचे. असं माझे मूड स्विंग्स फार होत होते त्या टायमाला, कारण डिप्रेशन इतकं भयानक लेवलला होतं की मी रडायचे. मला काय व्हायचं मला काहीच कळत नाही. अक्षरशः एक वेळ तर अशी आली होती की नाही, मला राहायचंच नाही आता. म्हणजे 3ऱ्या मजल्यावर राहायचे, मी असे समोर असे खाली बघितलं ना तर असं वाटायचं की नाही आता उडी मारू का. अक्षरशः ह्या लेवलला मला असं इतकं घाण डिप्रेशन यायचं. मग माझी छोटी मुलगी, तिला बघितलं की असं वाटायचं की यार आपण जर गेलो तर हिला कोण बघणार, कारण की एक आईच असते जी आपल्या मुलांना व्यवस्थित सांभाळते. त्यानंतर असं झालं की खूप विचार केला, कारण की एक गोष्ट अशी होती माझ्यातली स्ट्रॉंग, की मी काहीही झालं तर मी माझ्या आईला किंवा वडिलांना कधीच कॉल करून सांगितलं नाही. कधी, म्हणजे आजपर्यंत, इवन आजही इतके प्रॉब्लेम्स होतात, काय काय होतं, मी कधीच माझ्या आईला ती शेअर करत नाही. जर मी माझ्या आईला शेअर केलं असतं तर कदाचित आज मी अशी नसते. तर विषय असा होता की खूप स्ट्रेस लेवल आल्यानंतर मी ठरवलं की आता आपण काहीतरी कमवायला पाहिजे, म्हणून मी माझ्या शेजारच्या मुलींचे टिफिन स्टार्ट केले. त्या होत्या हरियाणाच्या, आणि त्यांच्याशी मी एकदा बोलले की मैं आपका टिफिन स्टार्ट कर देती हूँ, आप जो भी पैसा मार्केट में देते हो उससे 1000 रुपये मुझे कम दे देना. आणि टिफिन सर्व्हिस मी स्वतः त्यांना जाऊन द्यायचे. त्यांच्या आईंशी मी कॉन्टॅक्ट केला की बाबा तुमच्या रेसिपी कशा असतात तुम्ही ते सांगा. मग मी त्यांच्या रेसिपी ग्रॅब केला, आणि ऑलरेडी कुकिंगमध्ये मी होते व्यवस्थित, त्यामुळं मला काही प्रॉब्लेम आलाच नाही. मग त्यांच्या रेसिपी जवळपास मी 6 महिने वगैरे चालवले. त्यानंतर मुलगी तशी माझी मोठी होत गेली, तर मी ठरवलं की आता आपल्याला पुन्हा जॉब जॉईन करायचं आहे. माझ्या मुलीला मी माझ्या आईकडे ठेवलं माहेरी संभाजीनगरला, आणि आमची मी पुन्हा रिटर्न पुण्याला जॉब करायला लागले.
तर सगळं व्यवस्थित चालू होतं. असं वाटलं की हां, आता आपण जे स्वप्न बघितले होते आयुष्यातले ते सगळे पूर्ण होतील. पण नेमकं आलं त्या टायमाला लॉकडाऊन. हॉटेलमधल्या सगळ्याच लोकांचे जॉब गेले आणि त्याच टायमाला असं झालं की TikTok पण चालू होतं. मी TikTokवरती व्हिडिओ करायचे. 3-4 हजार फॉलोवर होते. पण माझे व्हिडिओ मात्र व्हायरल जायचे तिथे. माझ्या मुलीबरोबर छोटे असे मी व्हिडिओ करायचे. TikTokवरचा नाद होता, तर फोन माझ्याकडे साधा होता. तिथे स्लो मोशन असा तो प्रकार होता. म्हणून स्लो मोशनचा मोबाईल हवा आहे म्हणून मी पप्पांना रिक्वेस्ट केली. तर पप्पांनी मला त्यावेळी 30,000 रुपये दिले होते. वरचे पैसे मी टाकले जॉबवरचे आणि मी तो मोबाईल फायनली घेतला. एक 47,000चा मोबाईल होता, OnePlus 7 Pro. तर तो पुण्यातच घेतला आणि मोबाईल घेतल्या दुसऱ्या महिन्यामध्ये लॉकडाऊन लागलं. मग म्हटलं आता करायचं काय? आपण फक्त काहीतरी, मी खूप क्रिएटर लोकांना ग्रो होताना पाहिलं होतं. तर मी म्हटलं यार आता मी स्वप्न बघितले होते, लॉकडाऊन पडला, आता करायचं काय? तर माझ्या एका रिलेटिव्हने सांगितलं की तू यूट्यूब चॅनल चालू कर, तिथे पण खूप छान स्कोप आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल. यूट्यूब चॅनल चालू केलं. तर व्हिडिओ करायचा कसा हे सुद्धा माहिती नव्हतं. तर ते अक्षरशः पहिला व्हिडिओ माझ्या सासूबाईंच्या माहेरचा केला मी, किल्लेबुदरगडचा, आणि त्याच्यावर पण त्यांनी स्क्रिप्ट वगैरे लिहून दिली. मग मी तो पहिला व्हिडिओ केला, एडिटिंगला दिला मुंबईला, अक्षरशः मोबाईलच्या व्हॉट्सॲप थ्रू असं क्लिप्स वगैरे त्यांना शेअर केल्या आणि तो व्हिडिओ एडिट करून घेतला आणि मला तो अजिबात पटला नाही. त्यानंतर मी 6-7 महिने गायब झाले. कंटिन्यू यूट्यूबवर काम करावं लागतं हे मला काहीच माहिती नव्हतं. जर मला माहिती असतं तर आज मी कुठेतरी असते. पण ठीक आहे, 6-7 महिने घरात बसून मी तसं केलं, गायब झाले, एडिटिंग शिकले. त्यानंतर पुन्हा रेसिपीचे व्हिडिओ टाकले. पुन्हा एक तुळशीबागचा व्हिडिओ टाकला जो अचानक व्हायरल झाला आणि त्याला 1000-1500 फॉलोवर्स मला गेन झाले. चॅनल मॉनिटाईज पण झालं. पण झालं असं की मला सगळे म्हणायचे की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, तू आता ह्याच पद्धतीचे व्हिडिओ कर, बाहेरचे शूट कर. पण मी फक्त बघत गेले की माझे सबस्क्रायबर वाढत आहेत, मला छान छान कमेंट्स येतात. का? तर फक्त त्या एकाच व्हिडिओला. पण मी त्याच्या पुढे वाढलेच नाही. मग 3-4 महिन्यांनी पुन्हा यायचे, कुठल्या बारबेक्यू मिसळचा, कुठल्या हॉटेलचा, असा व्हिडिओ 3-3, 4-4 महिन्याच्या गॅपने केलं. जवळपास माझे 1-1.5 वर्ष, 2 वर्ष असेच गेले. 2022 आलं, माझ्या नवऱ्याची बदली झाली अहमदाबादला पुण्यावरून. जेव्हा आपलं लॉकडाऊन पूर्ण सुरळीत झालं, पुन्हा हॉटेलमध्ये त्याला जॉब मिळाला. फर्स्ट लॉकडाऊन नंतर सेकंड लॉकडाऊन जेव्हा लागणार होतं त्याच्या आधी आम्हाला ॲमेनोरामध्ये जॉब लागला. मला जॉब लागला बेसिकली हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून. तर ॲमेनोरा जो गेटवे टावर आहे आपल्या पुण्यातलं, 98-99 टावर, तिथे मला जॉब लागला. तर मला त्यावेळेस 15,000 रुपये पगार होती फक्त. तर लॉकडाऊनमुळे ऑब्व्हियसली पगार कमीच होती. तर झालं असं की मी पुण्याला आले आणि ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा मी गावी गेलो होतो आणि आम्ही पुण्याला आलो आणि माझ्याच ठिकाणी मी रिक्वेस्ट केली, माझ्या नवऱ्याची प्रोफाईल दाखवली. म्हटलं हे माझे मिस्टर आहेत आणि ह्यांचं पण क्वालिफिकेशन आणि त्यांचं एक्सपिरियन्स मॅरियट हॉटेलचं आहे, त्यांना पण तिथे जॉब लागला. म्हणजे जवळपास आम्ही दोघं मिळून एक 50,000 पर्यंत आम्ही कमवत होतो त्या दरम्यान. नेमकं प्रॉब्लेम तिथे असा झाला की मी नेमकी प्रेग्नंट झाले सेकंड बेबीच्या टायमाला. आणि आता जर मी जॉब सोडला तर एकट्याच्या भरोश्यावर कसं चालणार? म्हणून मी 9 महिने चक्क बाळाला पोटात घेऊन मी 30 बायका सांभाळायचे. आज जर हे व्हिडिओ पाहत असेल त्यांना माहिती आहे की 9 महिने पूर्ण मी बाळाला असं पोटात होता तो आणि मी कंटिन्यू जॉब केलेला आहे. आणि अक्षरशः त्या दरम्यान 7वा महिना होता, पाणी, गरम उकळतेलं पाणी माझ्या पायावर पडलं. सकाळी 6:30च्या दरम्यान पाणी पायावर पडलं आणि मी तशीच तोच पायाचा फोटो काढला आणि मी ग्रुपवर टाकला की माझं असं असं झालं आहे, मी येईल कामावरती पण मी जवळपास एक 10-11 वाजता येईल. माझी 8ची शिफ्ट असायची. जर मी गेले नाही तर माझे 500 रुपये रोज बुडेल म्हणून मी या घाबरून, म्हणजे इतकी भीती होती की बाबा आपले 500 रुपये जरी बुडाले तर आपल्याला आता आपलं सीझर आहे. कारण मला माहिती होतं की माझ्या सीझरला हे जे काही पैसे वगैरे ते आम्हाला आता खिशातनं घालावे लागणार, कारण आमचं इन्शुरन्स वगैरे काहीच नव्हतं. हॉटेल आम्हाला सगळं देतं पण प्रायव्हेट कंपनी आम्हाला देत नव्हती. 500 रुपये रोज बुडेल म्हणून मी पाय जळालेला असताना त्या दिवशी पेन किलर वगैरे घेऊन ट्रीटमेंट करून त्या दिवशीच कामावर गेले. आणि लिटरली ह्या लेवलला स्ट्रगल 9 महिने जवळपास क्रॉस होऊन सुद्धा मी जॉब केला. म्हणजे पैसे कमवण्यासाठी मी इतकी धडपड केली. अक्षरशः टिफिन तर चालवलेच, पण मी लॉकडाऊनच्या दरम्यान परकरं सुद्धा शिवले जे 60 रुपये डझन असायचे. मी पुण्यातच होते त्या टायमाला. एक तुम्हाला माहिती आहे की परकर शिवायचं म्हटलं की ते किती कळ्या असतात, ते सगळ्या जॉईन करायच्या मशीनवरती, त्याच्यावरती ते नाडा लावण्यासाठी जे काय असतं ते सगळं जॉईन करायचं. त्यात जर चुकलं तर लिटरली ते पूर्ण उसून पुन्हा शिवायचं. म्हणजे अक्षरशः 60 रुपये डझनने मी एका दिवसाला 3-3.5 डझन असे मी शिवायचे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना नेऊन द्यायचे. म्हणजे
असं नव्हतं की माझा नवरा मला पैसे देत नाही किंवा काय, पण माझं फक्त आधीपासून हेच ॲम्बिशन होतं की माझ्या अकाउंटवर माझे स्वतःचे पैसे पाहिजे आणि प्रत्येक बाईनी हे स्वावलंबी असायला हवं, हे मी आधीपासून ठरवलं होतं. कारण मी बऱ्याच बायका बघितल्या आमच्याच घरामधल्या की एक एक रुपयासाठी आपल्याला नवऱ्याला मागावं लागतं, हिशोब द्यावा लागतो. पण माझा हा स्वभाव कधीच नव्हता. म्हणजे अगदी लहानपणीपासून असा स्वावलंबी असावा असं मला कायम वाटायचं. मग स्ट्रगल हा कंटिन्यू चालत राहिला अक्षरशः 10वीपासून तर आत्तापर्यंत, म्हणजे अक्षरशः 2021पर्यंत माझं बाळ झालं. त्यानंतर मला माझे काही ब्लॉगर फ्रेंडनी सजेस्ट केलं की नम्रता तू डेली ब्लॉग स्टार्ट कर, आता तू बाहेर नाही जाऊ शकत. पण डेली ब्लॉग असतं काय मला हे सुद्धा माहिती नव्हतं. मग मला 1-2 चॅनलचे रेफरन्स दिले की असे असे चॅनल्स आहेत, तू ह्यांचं बघ आणि तू असं करू शकतेस. मग मला वाटायचं छे आपण घरातलं कसं दाखवायचं नाही का, आपण काय करतो काय नाही करत. मग मी ते डिनाय केलं, मी केलंच नाही. माझा मुलगा जवळपास 1 वर्षाचा होत आला तेव्हा मी पहिला मोठा व्हिडिओ टाकला की असं असं आहे, मी आता सासरी निघाली आहे, आणि तो व्हिडिओ व्हायरलच गेला छान एकदम. मग तिथून पुढे ठरवलं की हां आपण डेली ब्लॉग करूया. पण मला माहिती नव्हतं की हा स्ट्रगल माझा इतका असेल. 2022 पूर्ण एंड होत आलं, कधी व्हिडिओ टाकायचे तर कधी व्हिडिओ टाकत नव्हते. म्हणजे काही झालं घरामध्ये की मी ते सोडूनच द्यायचे. मी अक्षरशः 2-2 महिने गायब व्हायचे. आणि अजून जे माझे जुने ब्लॉगर हे आहेत फॉलोवर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी आज व्हिडिओ टाकला की मी 20-20, 25-25 दिवस, कधी महिना होऊन जायचा मी व्हिडिओ टाकत नव्हते. अक्षरशः मला मेसेजेस यायचे की ताई तू सोडलं आहेस का, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सोडलं आहेस का, अक्षरशः असे मेसेजेस यायचे. मग असं झालं की आता हा स्ट्रगल माझा कंटिन्यूच होता. व्हिडिओ टाकणे, प्रॉब्लेम आला घरामध्ये, भांडणं झाले किंवा काही झालं, काहीही झालं, छोट्या मोठ्या गोष्टी, मी गायब होऊन जायचे. मी कधी मनावर घेतलंच नाही. अहमदाबादला असताना कळालं की पप्पांची तब्येत खूप सिरियस आहे आणि त्यांना मग डायरेक्ट जालन्यावरनं, माझे पप्पा जॉबच करत होते कंटिन्यू, पप्पांना जालन्यावरनं घरी आणलं आणि ते घरातच म्हणजे बेडवरच असायचे. तर 1 वर्ष ते बेडवर राहिले. येणं जाणं माझं सतत चालू राहिलं. ते व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती. तर त्या दरम्यान मला 1-2 जणींची कमेंट अशी आली की तू सिम्पती गेन करतेस, आपल्या वडिलांना यूज करतेस. मग मी ते दाखवणंच बंद केलं. मला असं वाटायचं की यार काही मुमेंट्स आहेत, आपण काय वडिलांना लवकर भेटायला जात नाही. काही मुमेंट्स आहेत ते आपण कॅप्चर करावे, चांगले मुमेंट्स. पण मला त्यात खूप असं ट्रोल केलं. मग मी ते सगळं सोडूनच दिलं. असं करता करता मी कधी व्लॉग कंटिन्यू केलाच नाही, कारण खूप टेन्शन येऊन जायचं मला. मग ज्यावेळेस पप्पांची जायची वेळ आली होती देवाघरी, तेव्हा पण मी कंटिन्यू नव्हते. 25,000 सबस्क्रायबर होते माझे. पप्पांना फक्त एकच पप्पांची फारच इच्छा असायची, नम्रता तू काही पण कर, पण तू तुझ्या आयुष्यात सक्सेस हो. आणि त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता. आणि ह्या गोष्टीमध्ये मला त्यांचा खूप सपोर्ट होता. इवन माझ्या आईनी पण सपोर्ट केला की हां तू कर. तुझा व्हिडिओ टाकला की पहिला व्ह्यू त्याच द्यायच्या, पहिली कमेंट त्याच करायच्या. माझी मम्मी आणि माझी वहिनी यांनी खूप सपोर्ट केला. 5 मेची रात्र होती ती आणि 6 मे उजाडलं आणि पप्पांनी श्वास जोरजोरात घेणं स्टार्ट केलं. ते असं श्वास घेतो ना आपण, तर खूप जोरजोरात आवाज, म्हणजे कंटिन्यू श्वास जोरजोरात. मी म्हटलं यार हे असं का होतंय. मग मी देवाला खूप प्रार्थना केली. म्हटलं जे काय असेल तो त्रास मी काय बघू शकत नाही, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा, पण हा त्रास माझ्या डोळ्यासमोर नको. 6 मेच्या दिवशी रात्री पप्पांना बेडवरनं खाली असं झोपवलं आणि अक्षरशः 5 मिनिटात पप्पांचे मी पाय दाबत होते. पप्पांनी अशी गुळणी काढली आणि तितक्यात सचिनचा कॉल आला मला, व्हिडिओ कॉल. आणि पप्पांनी गुळणी काढली आणि ते गुळणी काढली आणि त्याच्यानंतर पप्पा पूर्ण गेले. तो मुमेंट म्हणजे मला अक्षरशः अंगाला काटा येणार होता की एखाद्या व्यक्तीचा जीव आपल्या लेकीमध्ये किती असू शकतो हे जिता जागता अनुभव होता. म्हणजे त्याच्यानंतर माझी जी दातखिळी बसली, मला आठवते की मी रडले पण नाही आणि पूर्ण म्हणजे अशी कोरडी झाले होते मी. असं मला रडायलाच येत नव्हतं. मला इतक्या बायका रडवत होत्या, मला रडायलाच येत नव्हतं अजिबात. म्हणजे काय झालं होतं काहीच कळत नाही मला. तो क्षणसुद्धा आठवलं की मला कळते की नाही पप्पा गेलेले नाही, पप्पा आहे, जिवंत आहे अजून. असं होत होतं. आमच्या सगळ्या गल्लीतल्या बायका आता जे व्हिडिओ पाहत असेल त्यांना माहिती आहे की असं म्हणजे काय होत होतं. ती मुमेंट खूप हे होती माझ्यासाठी. दुसऱ्या दिवशी झाला, तिसऱ्या दिवशी झालं, ज्यावेळेस सचिन आला स्मशानभूमीमध्ये, त्याला बघितलं मी इतकी रडले. कारण त्याला एक गोष्ट माहिती होती की माझ्या वडिलांनंतर सचिनमध्ये खूप जास्त जीव आहे. मी सचिनला बघितलं, मला इतकं रडू आलं, इतकं रडू की कारण आता माझ्यावरती म्हणजे जो माणूस, बबली तू काही पण कर, मला तुझ्यावर विश्वास आहे. मी असं सचिनला बघितल्यानंतर मला असं झालं की मी तुम्हाला
मला फक्त एवढं माहिती आहे की मी आज जे काही सक्सेस होत असेल, मी तुम्हाला सांगते काय झालं होतं. पप्पांचं रक्षा विसर्जन होतं, 3रा दिवस. तोपर्यंत मी कधीच माझ्या करिअरला सिरियस नाही घेतलं. रक्षा विसर्जनच्या दिवशी आम्ही गेलो पप्पांच्या अस्त्या घेऊन. त्यानंतर मी तिथे पप्पांना म्हटले की पप्पा, तुमचं जे स्वप्न होतं ना, मी ते पूर्ण करेल, काहीही होऊ दे, तुमचं स्वप्न पूर्ण करेल. आणि मला माहिती आहे की मला लोक खूप नावं ठेवतात, पण मी ते सगळं सक्सेस करेल. मी तुम्हाला एकदम सेल्फ डिपेंडेंट जे मी त्यांना जे होप्स दिले होते की हा मी स्ट्रॉंग गर्ल आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी हे सगळं पूर्ण करेल, मी तुमची पूर्ण इच्छा करेल. आणि तिथे मी म्हटलं की आज नंतर तुमची आठवण आली की मी कधीच रडणार नाही. 3ऱ्या दिवशी मी पप्पांना प्रॉमिस केलं आणि त्यानंतर ठरवलं की पप्पा, जसा 1.25 महिना होईल मी तिथून पुढे माझ्या करिअरला पुन्हा स्टार्ट करेल आणि मी तुमची इच्छा पूर्ण करेन. 6 मे 2023 आणि 5 मे 2024 म्हणजे हा जर्नी जो होता, तिथून जे मी स्टार्ट केलं करिअर म्हणजे माझं यूट्यूबचं, कंटिन्यू व्हिडिओ टाकणं स्टार्ट केले. इतके टाकले की अक्षरशः इतकी भयानक म्हणजे इतकी भयानक ट्रोलसुद्धा झाले. एक शॉर्टवरती मी व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट पॅन्ट घातली होती, त्याच्यावर मी ओढणी घेतली होती. अहमदाबादला होते मी, पप्पा गेल्यानंतर अहमदाबादला होतो. ओढणी घेतली होती कारण बाळाला दूध पाजत होतं. ऑब्व्हियसली ड्रेसला दूधचे डाग वगैरे असतात, तर मी ओढणी घेऊन बाळाला असं घेऊन हातात व्हिडिओ करत होते, शॉर्ट व्हिडिओ. तर त्याच्यात मी ट्रोल झाले की शॉर्ट पॅन्टवरती कोण ओढणी घेतं, टी शर्टवर किती गावठी असतो, धड गावठी, धड मॉडर्न नाही, धड हे नाही, किती गावठी असेल ते. मग असं झालं की त्याच्या खालीच पुन्हा कमेंट यायला लागले की मुलाला सांभाळून ती एवढं करते, तिला का नाव ठेवतात. मग लोकांचे भांडणं व्हायला लागले. मग कोणी चड्डी म्हणायला लागलं, कोणी शॉर्ट म्हणायला लागलं, कोणी म्हणजे अक्षरशः त्या लेवलला इतके म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज गेला होता तो व्हिडिओ आणि खूप व्हायरल झाला. मग मला कळालं की आपण त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ बनवले की अजून व्हायरल होऊ आणि आपलं चॅनल ग्रो होईल. आणि मला फक्त सक्सेस पाहिजे होतं. मी ठरवलं होतं की काही होऊ दे. मी फक्त सचिनला बोलले होते की सचिन असं ट्रोल होते, मी काय करू. तो बोलला की हे बघ, आजपर्यंत तुला सगळे लोक चांगलं बोलायला लागले, त्यावेळेस तू ग्रो नाही झालीस, ठीक आहे. ज्यावेळेस लोक तुला नाव ठेवायला लागले तेव्हाच तू ग्रो झाली. मला काही प्रॉब्लेम नाही, तू बिंदास कर, मी तुझ्यासोबत आहे. तू काही चुकीचं काम करत नाही आणि कपड्यावरनं कुणाचं चारित्र्य असं ठरत नाही. कारण माझं त्याच्यावर त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे फक्त आमच्या दोघांना माहिती, इव्हन आमच्या फॅमिलीला पण माहिती. ऑफकोर्स इतकी परिस्थिती वाईट आली पण मी त्याची साथ नाही सोडली, त्यांनी पण माझी साथ कधीच नाही सोडलेली आहे. मग मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि मी शॉर्ट्सवरच व्हिडिओ टाकले कारण मला कसंही करून 50,000 सबस्क्रायबर पाहिजे होते. इन बिटवीन आमची अहमदाबादवरून नाशिकला बदली झाली. 50,000 सबस्क्रायबर झाले, छान व्यवस्थित चालू होतं. तिथे पण मी ट्रोल होत होते, मी थांबले नाही अजिबात. बघता बघता 1 लाखाचा टप्पा आपण पार पाडणार होतो. आणि पप्पांचं वर्ष श्राद्ध होतं त्याच्याबरोबर 1 दिवस आधी माझे 1 लाख सबस्क्रायबर चॅनलवरती पूर्ण झाले. आणि मी इतकी खुश होते म्हणजे मी तुम्हाला काय सांगू की पप्पांचा जो आशीर्वाद होता तो म्हणजे मला कळाला की हां, म्हणजे पप्पा माझ्यासोबत कंटिन्यू आहेत. म्हणजे लिटरली माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये, हॉटेल मॅनेजमेंट असू दे किंवा सचिनसोबतचं लग्न असू दे किंवा माझं यूट्यूबचं करिअर, सोबत कायम ते होते. तर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यानंतर त्याची जर्नी तुम्ही स्वतः बघतायत की काही लोक माझ्या कपड्यावरनं, चारित्र्यावरनं बोलतात. सक्सेस तर मिळालं, पण सक्सेसबरोबर मला स्ट्रेस मिळालं. घाण लेवलला कमेंट्स आलेत, घाण लोक बोलायला लागले, ठीक आहे. माझ्यावरती व्हिडिओज पण झाले. सोलो ट्रिप करायला लागले मी, का तर मला मोटिवेशन करायचं होतं लोकांना की एक बाई खरंच खूप काही करू शकते. ज्यावेळेस मी ठरवलं की आपण सोलो ट्रिप करूया आणि बायकांना थोडंसं मोटिवेट करूया की हां, तुम्ही करू शकताय. सोलो ट्रिप केल्यामुळे आपलं माइंड किती फ्रेश राहतं. एक दिवस आपण एक दिवसाचा वेळ आपण स्वतःसाठी काढू शकतोय. मी महाबळेश्वर गेले, मी सापुतारा गेले, ताडोबा गेले, बऱ्याच ठिकाणी गेले. सोलो ट्रिप्स माझ्या मी बंद केल्या, कम्प्लिटली बंद केल्या. कारण माझं आधीपासून जर तुम्ही चॅनल बघितलं असेल ना, तर मी कायम बाहेरचे व्हिडिओ करायचे आणि मला कधीच घरगुती व्हिडिओ करायचे नव्हते. कारण मला कायम वाटायचं की मी अशी ट्रॅव्हल ब्लॉगर वगैरे व्हावं, फूड ब्लॉगर व्हावं, पण ते शक्य झालंच नाही. ते थोडंसं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गाला गेले तर मग घाणेरड्या लेवलला ट्रोल व्हायला लागले. तर आता झालं असं मध्येच की माझ्या नवऱ्याला थोडासा नाशिकमध्ये त्रास झाला, तर तो पुण्याला आला आणि माझ्या मुलीची शाळा नाशिकला होती.
मग मी नाशिकलाच राहिले. म्हणजे आम्ही सगळं घराचं सामान जेव्हा पुण्याला घेऊन आलो तेव्हा लक्षात आलं की वैष्णवीचं जे ॲडमिशन आपण पुण्यात घेतोय तिथे आपल्याला काही डॉक्युमेंटची गरज आहे आणि ते डॉक्युमेंट तिचे राहिल्यात अहमदाबादला. मग काही डॉक्युमेंटच्या इश्यूमुळे आम्ही आहे त्या शाळेत कंटिन्यू करायचं ठरवलं. मी गेले. मी पुन्हा मग सचिनला म्हटले की नको जाऊ दे, मिड टर्म आहे आणि आपण कशाला तिचं नुकसान करायला, तिची शाळा पण चांगली आहे, टीचर पण चांगले आहे, आपण कंटिन्यू 1 वर्ष करूया, म्हणजे दरवर्षी तिची शाळा बदलायची त्यापेक्षा एकाच ठिकाणी थोडंसं कंटिन्यू राहूया असं मी ठरवलं. जेव्हा मी नाशिकला आले तेव्हा मला डायरेक्ट चारित्र्यावर बोलण्यात आलं की नवऱ्याने सोडून दिलेली बाई आहे, नवरा हिला भाव देत नाही, नवऱ्याला काही गरज नाही आहे तिची आणि हिला पण नवऱ्याची काही गरज नाही आहे, फालतू बाई आहे, हे आहे ते आहे. अक्षरशः म्हणजे जर मी माझ्या मुलीसाठी तिच्या एज्युकेशनसाठी जर मी नाशिकला राहत असेल याचा अर्थ का मी चारित्र्यहीन आहे का? मग मी असे कपडे घालते म्हणून मी असे काय मी साडी नेसली तरी तुम्हाला प्रॉब्लेम, मी पंजाबी सूट घातला तरी प्रॉब्लेम, जर मी आता पंजाबी सूटवर तुम्हाला दिसते तर का तू चड्डी विसरलीस का घालायची? म्हणजे अक्षरशः ह्या लेवलला घाणेरडं बोलण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, ॲटलिस्ट माझ्या नवऱ्याला तर माहिती आहे की माझं त्याच्यावर खूप जीव आहे किंवा आम्ही लॉयल आहोत एकमेकांच्यासाठी. मला तुम्ही कितीही लेवलला ट्रोल करा पण तुम्ही चारित्र्यावर ट्रोल करता हे मला खूप वाईट वाटतं. त्याचबरोबर मी स्ट्रॉंग आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. जर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अशा पद्धतीने ट्रोल करता आणि त्याला जर हार्ट अटॅक आला, ठीक आहे, आणि जर ह्याचं कारण तर ऑब्व्हियसली घरच्यांना माहिती असतं की का हार्ट अटॅक आला किंवा का स्ट्रेस घेऊन सुसाईड केलं, त्यावेळेस जी लोक ट्रोल करतात ना त्यांचं काय होईल हा विचार केला आहे का? त्यामुळे थोडासा विचार करा ट्रोल करण्याच्या आधी की तुम्ही कुठल्या लेवलला, कुठल्या बाईला, कुठल्या व्यक्तीला तुम्ही ट्रोल करताय. ठीक आहे, मी माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून आता पैसे कमवते जवळपास. आता तुम्हाला स्वतःला सगळ्यांना माहिती आहे की मी माझ्या नवऱ्याला आयफोन गिफ्ट केला, दर महिन्याला मी सोनं करते, सगळं करते. का तर फक्त हे सोशल मीडियाच्या भरोश्यावर मी रात्री 3-3:30 वाजता झोपते. कधी कधी असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं. कधी कधी मी 2-2, 3-3 दिवस गायब झाले की लोकांचे कमेंट्स येतात की ताई तू काय झालं, व्लॉग टाकली नाहीस, तू बरी तर आहेस ना. इतके मोटिवेशन्स कमेंट असतात, इतकं पॉझिटिव्ह कमेंट्स असतात की असं वाटतं की यार आपल्यासाठी किती लोक वाट बघतात आपली. बाहेर निघाल्यानंतर जेव्हा फॉलोवर्स भेटतात तर इतकं मोटिवेशन वाटतं की यार हे 2-3 लोकांनी बोलल्यामुळे काय होते, आपल्याला प्रेम करणारे बरेच लोक आहे. आणि जर मी खरंच चारित्र्यहीन नसते किंवा माझे व्हिडिओ कुणाला आवडत नसते तर आज माझे यूट्यूबवरती 1,70,000 प्लस फॉलोवर असते का? इन्स्टावर पण खूप प्रेम आहे, फेसबुकवर पण जवळपास 87,000 फॉलोवर्स आहेत आपले. तर लोकांना माझ्यातलं फक्त एक मुद्दा खूप जास्त आवडतो, ताई तुझा आवाज छान आहे, तू खूप डॅशिंग आहे, तू अजिबात घाबरत नाही, तू स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि तुझ्याकडनं आम्ही खूप इन्स्पायर होतो. आणि मी प्रत्येक बाईला एकच सांगते की यार तुम्ही ना घरी बसून, मी नाही म्हणते की लाखात कमवा, मी म्हणते यार तुम्ही फक्त 10 ते 12,000 कमवा. तुमच्याकडे किती टॅलेंट आहे, तुम्ही छान कुकिंग करू शकताय, तुम्ही छान मेकअप दाखवू शकताय, बेसिक मेकअप दाखवा, काय आपल्याला मेकअप आर्टिस्ट बनवायचं नाही आहे, काही पण तुम्ही सोशल मीडियावर दाखवू शकताय. तुम्ही तुमचा चेहरा लपवून एज्युकेशन दाखवू शकताय, मुलाला कसं शिकवायचं, काय शिकवायचं, बरेच ऑप्शन्स आहेत यूट्यूबवरती ग्रो करण्यासाठी. मला वाटते की हे आपण करू शकतो. आणि बायका इतक्या स्ट्रॉंग असतात ना, मी खरं सांगते की कुठल्याच बाईला पुरुषाची म्हणजे म्हणतो ना आपण की पुरुषावर अवलंबून नाही आहे जर तुम्ही ठरवलं तर. आता मी म्हणते ज्यावेळेस की तुम्ही स्वावलंबी व्हावा याचा अर्थ हा नाही की तुम्ही पुरुषाला डायरेक्ट हे करा, असं नाही. रिस्पेक्ट द्या. आजही माझं ATM माझ्या नवऱ्याकडे असतं, माझ्या अकाउंटमध्ये जवळपास दर महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपये येतात, त्याच्यापेक्षा जास्त येतात आणि मी माझ्याकडं बिलकुल ठेवत नाही. मी सगळं माझ्या नवऱ्याला देते की भाई हे तुझ्याजवळ ठेव, तुझ्याकडं सेफ आहे सगळं. सोनं नाणं मी माझ्याकडं काहीच ठेवत नाही, सगळं गावाकडे ठेवते. मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही करू शकताय. आणि मी आजपर्यंत पूर्ण जर्नीमध्ये हे सांगत आले की घरामध्ये बसून तुम्ही काम करा. ज्यावेळेस बाई बिझी असते ना त्यावेळेस बाईच्या डोक्यात विचित्र विचार येत नाही. जसं की सुरुवातीला मला सुसाईड करायचे विचार यायचे, मी सतत भांडायचे, मी किरकिर करायचे. पण आज आमच्या घरामधलं वातावरण खूप वेगळं आहे. मला लवकर कुणाला बोलायला वेळ नाही, तेवढ्यापुरतंच तेवढं नवरा आला की खाणं पिणं स्वयंपाक वगैरे, किंवा मग मी नाशिकला असते तो इथे असतो, त्याला सुट्टी असली की तो तिकडे येतो, असं आमचं सध्या तरी चाललं आहे. जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल किंवा बरेच लोकांना आपले व्हिडिओ बघून असं वाटतं की हां आपण ग्रो करावं, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पाठीमागे ओढणारे खूप लोक येतील आणि पहिली सुरुवात आपल्या जवळच्या लोकांकडनं होत असते. बरेच लोक असं म्हणतात की व्हिडिओ करतीये, काय आहे, टाईमपास आहे, असं तसं. कारण स्टार्टिंगला मी पण 2-3 वर्ष घालवले, मला काहीच मिळालं नाही. पण ज्यावेळेस तुमचा इन्कम सोर्स दिसेल त्यावेळेस आपलेच लोक आपल्याला सपोर्ट पण करतात
आणि त्याचबरोबर आपले आजूबाजूचे लोकंसुद्धा आपल्याला प्रेम करायला लागतात. त्यामुळं मला वाटते की तुम्ही खरंच या प्लॅटफॉर्मवर या. मल्टिपल सोर्सेस आहेत, मी तुम्हाला खरं सांगते. इंस्टाग्राम आहे, विश लिंक आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूब आहे, प्रमोशन आणि बऱ्याच स्पॉन्सरशिप आहे जिथून तुम्ही अर्न करू शकता. तर मला असं वाटतं की प्रत्येक बाईने थोडं तरी वेळ काढून सोशल मीडियावरती काम करायला पाहिजे. खूप पैसा आहे आपल्याला, अजिबात ह्या 4 भिंतीच्या बाहेर जायची गरज नाही. जसं की मी आधी म्हणायचे की मला ट्रॅव्हल ब्लॉग करायचं आणि मला खरंच आता ट्रॅव्हल ब्लॉग करण्यात काहीच इंटरेस्ट नाही, कारण मी घरात बसून एवढं कमवते. तर तुम्ही पण करू शकताय. जर मला तर कोणाचा सपोर्ट नाही आहे, माझे मुलं सांभाळायला कोणीच नाही, तरी मी करू शकते. तुमची जर जॉईंट फॅमिली असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही शॉर्ट्स वेअर करा, कारण मी केली आहे ती मी मान्य करते की माझी चूक आहे की मी सोशल मीडियावर शॉर्ट्सवर आले. पण माझं ॲक्च्युअलमध्ये मी तशीच आहे. मला शॉर्ट्स पण आवडतात, मला साडी पण आवडते, पंजाबी ड्रेस, मला प्रत्येक अटायर आवडतं. आणि माझ्या नवऱ्याला मला आधीपासून बघायची सवय, कारण माझा जॉबवरती जो युनिफॉर्म होता तो मुळात एवढाच होता. तर सवय आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर असंच आहे की कपड्यावरनं खरंच कोणाचं चारित्र्य नाही ठरत. आणि जे कोणी मला ट्रोल करताय तुम्ही करा. मला माहिती आहे की तुमचं मी काहीच करू शकत नाही किंवा तुम्हीही माझं काहीच उखाडू शकत नाही. त्यामुळे मला काही भीती पण नाही तुमची. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं करा, कारण माझं चारित्र्य मला माहिती आहे. तुम्ही डिसाईड नाही करणार ते, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने मला बघतात ते तुमचे म्हणजे म्हणतो ना की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याबद्दल विचार करून ते मांडता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करता ते तुमचे विचार आहे. मी आजपर्यंत कधीच कुणाबद्दल वाईट बोललेली नाही, मी कधी बोलणार पण नाही वाईट. ठीक आहे. तर हेच बोलायचं होतं. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या प्लॅटफॉर्मवर या. खरंच खूप छान आहे. फक्त एक गोष्टीची तयारी ठेवा की ट्रोल होणार आपण, आणि जोपर्यंत आपण ट्रोल होणार नाही तोपर्यंत आपण व्हायरलही होणार नाही. एक हेट कमेंट आला की बिलकुल खचून जाऊ नका, कारण हेट कमेंटमुळे आज मी इथे आहे. आणि मी खूप अशी मनाची तयारी केली होती, मी जिद्द ठेवलं होतं की हां मला करायचं आहे आणि मी ते करून दाखवणार. आणि आजही तुम्हाला माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये हे दिसणार नाही सिल्वर प्ले बटन. सिल्वर प्ले बटन मी ओपन केलं होतं गंगेवरती, का तर मला आधीपासून हाऊस होती की माझ्या पप्पांच्या हाताने ओपन करायचं आहे. तर ते शक्य झालं नाही, कारण पप्पा राहिलेच नव्हते. तर मी ते ठरवलं की जेव्हा मी त्र्यंबकेश्वरला ते घेऊन जाईल आणि तेव्हाच मी ते माझ्या घरात लावेल. तर आजपर्यंत मी त्र्यंबकेश्वरला गेलेच नाही. जेव्हा केव्हा जाईल तेव्हा ते सिल्वर प्ले बटन लावेल, कारण मी माझ्या पप्पाला आणि महादेवाला सेम बघते. सेम म्हणजे माझ्या पप्पाला आणि महादेवाला मी बघते. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांच्याकडे जाईल आणि तेव्हाच मी ते घरात लावेल. तर असा होता माझा हा प्रवास. खडतर प्रवास आहे, अजूनही पुढे जायचं आहे. तुमचा सपोर्ट असेल तर 100% सगळ्या गोष्टी होतील. मेहनत मी करत राहील आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या. तर थँक्यू सो मच. आणि ग्रो मोशननी मला हा चान्स दिला इथे येऊन. माझी सक्सेस स्टोरी तर नाही म्हणता येणार, पण ही स्ट्रगल स्टोरीच होती. पण आज एका मार्गावर आहे की हां ठीक आहे, मी कमवते पैसे आणि आहे मला कौतुक त्या गोष्टीचा. आणि कौतुक करायलाच पाहिजे. का नको करायला, की आपण एवढी मेहनत घेतोय तर का नको कौतुक. आता कौतुक करणारा माझा नवरा आहे, पण माझे वडील नाही. माझी मम्मीला, माझ्या वहिनीला, भावाला सगळ्याला कौतुक आहे. माझ्या सगळ्या फॅमिलीला, सासू सासऱ्यांना सगळ्यांना कौतुक आहे माझ्यावर. तर तुमच्या सर्वांचा असा सपोर्ट राहू द्या. आणि हो मी बेधडक बोलते, माझा तो स्वभाव आहे. पण मी जे मला लोक जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी मायाळू पण तेवढीच आहे. तर थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.